नमस्कार मित्रांनो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह हे नियमितपणे आपली राशी, नक्षत्र तसेच आपली चाल बदलत असतात. ग्रहांच्या या बदलांचा राशीचक्रातील सर्वच राशींवर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. काही राशींना त्यामुळे चांगली फळे मिळतात, तर काही राशींना संकटांचा सामना करावा लागतो. आता यावर्षी रक्षाबंधनला सुमारे 30 वर्षांनंतर एक अद्भुत असा संयोग जुळून येणार आहे. त्यामुळे काही राशींना त्याचा अतिशय चांगला फायदा होऊ शकतो. या राशींचे नशीब त्यांना उत्तम साथ देऊ शकते. अशा कोणत्या भाग्यवान राशी आहेत ते आपण आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओला लाईक जरूर करा. या भाग्यवान राशींपैकी पहिली राशी म्हणजे मकर राशी होय. मकर राशीच्या जातकांसाठी राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावामध्ये उपस्थित असतील आणि याच्या परिणामस्वरूप आरोग्याच्या बाबतीत या काळात तुम्हाला लहान मोठ्या समस्या होऊ शकतात. परंतु असे असले तरी मोठे आजार या काळात तुम्हाला होणार नाहीत आणि म्हणूनच या काळात तुम्ही बरेच आनंदी असाल. तरीही तुम्हाला आपल्या आरोग्याच्या प्रती कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा केलेला चालणार नाही. वेळोवेळी योगाभ्यास, ध्यान आणि व्यायाम करत राहिला पाहिजे. म्हणजे तुम्ही आपल्याला उत्तम आणि शारीरिकदृष्ट्या फिट ठेवू शकाल. या काळामध्ये बृहस्पती ग्रहाची तुमच्या राशीच्या 5व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने बऱ्याच काळानंतर हा काळ तुम्हाला आर्थिक बाबतीत मजबूती देईल. कारण यावेळी तुम्ही प्रत्येक प्रकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवून आपल्या धनाला संचित करण्यासाठी यशस्वी होऊ शकाल. यासाठी सर्व श्रेय स्वतःला देण्याऐवजी आपल्या जवळचे कुटुंबीय आणि आपल्या जोडीदाराला याचे श्रेय तुम्ही नक्की द्या. या काळात तुमची वृत्ती खूपच आक्रमक राहील. कारण अशी भीती आहे की घरी संभाषण आणि चर्चेदरम्यान आपण कोणत्याही गोष्टींवर समाधानी नसल्यास आपण नाराजीने इतरांना काही कडू गोष्टी बोलू शकता आणि त्याचा आपल्याला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. म्हणून या काळात आपण कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्याचा काळजीपूर्वक विचार करा. या आठवड्यात आपल्याला आढळेल की बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर काही सहकारी कामाच्या ठिकाणी आपल्या कामाच्या पद्धतीवर नाराज होऊ शकतात. परंतु ते आपल्याला ही गोष्ट सांगणार नाहीत आणि यामुळे आपण त्यात सुधारणा करण्याचा विचार देखील करणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या अपेक्षेनुसार निकाल येत नाहीत असे आपल्याला वाटत असल्यास आपल्या शैलीचे, कामाचे पुन्हा विश्लेषण करा. आपल्या गरजेनुसार योग्य सुधारणा
करणे आपल्यासाठी चांगले असू शकेल. या राशीच्या जातकांच्यासाठी विशेष करून विद्यार्थ्यांसाठी हा काळ नवीन अपेक्षा घेऊन येण्याची शक्यता आहे. अशात तुम्हाला आपल्याकडून प्रयत्न कायम ठेवले पाहिजे आणि भरपूर मेहनतसुद्धा घेतली पाहिजे, कारण असे करूनच अनुकूल परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. उपाय म्हणून या राशीच्या जातकांनी नियमितपणे ओम नमः शिवाय या मंत्राचा 44 वेळा दररोज जप करावा. त्यानंतरची दुसरी राशी म्हणजे कर्क राशी होय. या राशीच्या जातकांचे भाग्य या काळामध्ये उदळू शकते. बराच तणाव आणि चिंता करण्याची तुमची सवय या काळात तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते. अशात रिकाम्या वेळी अधिक विचार करण्याच्या ऐवजी काहीतरी कार्य करा किंवा घरच्यांची मदत करा. यामुळे तुम्ही अधिकचा विचार करणार नाही. या पूर्ण सप्ताहामध्ये भाग्य आणि नशीब तुमच्या पक्षात असेल, म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की कुठल्याही कामामध्ये विनाकारण घाईगर्दी करू नका. धैर्याने काम करा आणि जीवनातील प्रक्रियेवर विश्वास ठेवून कुठेतरी गुंतवणूक करून ठेवा. यावेळी शनी महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात स्थित असतील आणि त्यामुळे कौटुंबिक जीवनात तुम्हाला या काळात प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या विवेकाचा वापर करून त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असेल, कारण शक्यता आहे की तुमचे घरात काही अधिक वेळ व्यतीत करणे घरातील मुलांच्या खराब सवयीवर प्रकाश टाकण्यास मदत करेल. यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी नियम बनवून त्यांना आपल्याकडे शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसाल. या राशीच्या जातकांसाठी जर करिअरची भविष्यवाणी पाहिली तर कार्यक्षेत्रात जोडलेल्या जातकांसाठी हा काळ बराच शुभ सिद्ध होईल, कारण या काळात गुरुग्रह तुमच्या राशीच्या 9व्या भावात उपस्थित असतील. या काळात तुम्ही प्रत्येक कार्याला नवीन ऊर्जा आणि शक्ती देण्यात यशस्वी व्हाल. या काळात विद्यार्थी वर्गाला आपल्या आईवडील किंवा मोठ्यांकडून अभ्यासाच्या विषयावरून रागावणे होऊ शकते. यामुळे विद्यार्थी वर्गाचे मन या काळामध्ये असंतुष्ट असेल. सुरुवातीपासून असे कुठलेही कार्य करू नका ज्यामुळे तुम्हाला तणाव किंवा चिंता होईल. तसेच या काळामध्ये अडीअडचणी दूर होण्यासाठी उपाय म्हणून या राशीच्या जातकांनी शनिवारी शनिग्रहासाठी घरच्या घरी हवन करावे, म्हणजे तुमच्या समस्या कमी होऊ शकतील. यानंतरची तिसरी भाग्यवान राशी म्हणजे सिंह राशी होय. सिंह राशीच्या जातकांसाठी हा सर्व काळ तुम्हाला अशा गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे जे तुमच्या आरोग्यात सुधारणा घेऊन येतील. यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन
फळे आणि पालेभाज्या यांचे जास्तीत जास्त सेवन करा. या काळात तुम्ही आपल्या वस्तूंची काळजी घेण्याची आवश्यकता असेल, कारण तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात राहू बसलेला असल्याने या गोष्टीची शक्यता आहे की कार्यस्थळी कोणी एखादी व्यक्ती तुमची मौल्यवान वस्तू चोरी होऊ शकते. यामुळे तुम्हाला धनहानी होऊ शकते. म्हणून तुम्ही आपल्या सामानाची काळजी घ्या आणि या काळात अजिबात निष्काळजीपणा करू नका. राशी भविष्याच्या अनुसार या राशीच्या जातकांना या काळात आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये अपार सुख मिळण्याचे योग येतील. यावेळी तुम्ही कौटुंबिक सदस्यांमध्ये पूर्वीच्या प्रत्येक प्रकारच्या विरोधाभासाला संपवण्यामध्ये यशस्वी व्हाल. यामुळे तुमच्या आईवडिलांना सुद्धा चांगल्या वातावरणाचा अनुभव येईल. कार्यक्षेत्र आणि निजी जीवनाला वेगवेगळे घेऊन चालणे या काळात तुमच्यासाठी उत्तम राहील. या काळात तुमच्यासाठी निजी जीवनाच्या कारणाने तुम्ही आपल्या करिअरला घेऊन निष्काळजीपणा दाखवू शकता आणि यामुळे तुम्हाला आपल्या विकासात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात आपला वेळ वाया घालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून तुम्ही दूर राहा. मग तो तुमचा एखादा खास का असेना, कारण ही शक्यता आहे की एखाद्या व्यक्तीमुळे आपण आपला बहुतेक वेळ शिक्षणामध्ये, कामामध्ये न लावता तो वाया घालू शकता आणि त्याचा भविष्यात तुम्हाला पश्चाताप होऊ शकेल. उपाय म्हणून या राशीच्या जातकाने नियमितपणे आदित्य हृदय स्तोत्र पाठ केले पाहिजे. त्यानंतर या अद्भुत संयोगाचा लाभ होणारी चौथी राशी आहे मीन. मीन राशीतील जातकांसाठी गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात उपस्थित असते आणि अशात ते जातक ज्यांना नेत्रसंबंधी विकार होते त्यांच्या जीवनात हा काळ विशेष शुभ परिणाम घेऊन येईल. कारण या काळात तुम्ही आपल्या डोळ्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात यशस्वी व्हाल. या काळामध्ये काहीही विचार न करता तुम्ही कुणालाही आपले पैसे देता कामा नये. अन्यथा तुम्हाला येणाऱ्या काळात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून या काळात तुम्ही आपल्या धनाचा योग्य वापर करण्यासाठी घरातील मोठ्या किंवा वृद्ध व्यक्तींचा सल्ला घेऊ शकता. या काळात तुम्ही आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे आणि त्यांना आपल्या मनातील गुपिताबद्दल सांगणे यामुळे तुमच्या मानसिक तणावामध्ये वाढ होऊ शकते. म्हणून प्रत्येकाला तेवढेच सांगा जितके त्यांना सांगण्यालायक आहे. अन्यथा फालतू बडबड करून तुम्ही आपली प्रतिमा स्वतःच खराब करून घेऊ शकता. या काळात शनिदेव तुमच्या कुंडलीमध्ये
12व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या काळात ऑफिसमध्ये तुम्हाला इच्छेनुसार उत्तम परिणाम प्राप्त होणार नाही. शक्यता आहे की तुमचा कोणी जवळीक आपल्या फायद्यासाठी आपल्यासोबत विश्वासघात करू शकतो. यामुळे तुम्हाला काही समस्या होऊ शकतात. उच्च शिक्षणाची अपेक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या काळात तुमच्या महत्त्वाकांक्षेच्या अनुरूप तुम्हाला यश मिळू शकते, परंतु यासाठी तुम्ही धैर्याने आपल्या शिक्षणाच्या प्रती प्रत्येक पावलावर निर्णय घेताना सावध राहिले पाहिजे. अशात जर तुम्हाला काही निर्णय घेण्याच्या वेळी कोणतीही समस्या आली तर आपल्या वरिष्ठांची किंवा वयस्करांची तुम्ही त्यासाठी मदत घेऊ शकता. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे या काळात या राशीच्या जातकांनी उपाय म्हणून प्रत्येक गुरुवारी बृहस्पती ग्रहासाठी शास्त्रोक्त पूजा करा, म्हणजे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊ शकतील.